छत्रपती संभाजी महाराज चौकातील नाल्यावरील पुलावर प्रचंड प्रमाणात पाणी वाहत असताना रिक्षासह व्यक्ती पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे। छत्रपती संभाजी महाराज चौक नजीक असलेल्या जुन्या पुलाजवळ रिक्षा नाल्यात पडून रिक्षाचालक नाल्यात वाहून गेल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे। याची माहिती मिळताच तातडीनं शासनाच्या आपत्ती व्यवस्थापन पथक आणि महापालिका अग्निशामक दलानं युद्धपातळीवर शोधकार्य सुरू केलं। जुना पुणा नाका ते 14 कमानीपर्यंत रक्षकांनी शोध मोहीम सुरू केली। आमदार विजयकुमार देशमुख, माजी गटनेते आनंद चंदनशिवे, प्रांताधिकारी, तहसीलदार यांच्यासह महापालिकेच्या उपायुक्तांनी तातडीनं घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली आणि आवश्यक त्या सूचना दिल्या। दरम्यान सतीश सुनील शिंदे, वय 36, राहणार मडकी वस्ती असं या रिक्षा चालकाचं नाव आहे। रिक्षा वाहन क्रमांक MH13 CT 0641 असा आहे। घराकडे जात असताना रात्री 12:30च्या सुमारास ही घटना घडली। दरम्यान सोलापुरात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे। जुना पुणा नाका इथला जुना पूल पाडण्यात आला आहे। या ठिकाणी पाण्याचा मोठ्या प्रमाणात नाल्यातून प्रवाह सुरू होता। इथंच सर्व्हिस रोडचं काम राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून एका मक्तेदाराकडून सुरू आहे। मोठ्या प्रमाणात या नाल्यामध्ये पाण्याचा प्रवाह वाहत होता। जुन्या पुलानजीकच नाल्यात रात्री 12:30च्या सुमारास रिक्षासह चालक अडकल्याची माहिती मिळाली। त्यानंतर चालकाच्या कुटुंबियांनी आणि कार्यकर्ते किरण पवार यांनी शोध कार्य सुरू केलं। दरम्यान नाल्यामध्ये त्या ठिकाणीच रिक्षा अडकली असल्याचं निदर्शनास आलं। ही रिक्षा बाहेर काढण्यात आली, मात्र रिक्षा चालक दिसून आला नाही। तो नाल्यात वाहून गेला की काय असा संशय व्यक्त करण्यात येत आहे। त्यामुळे ही माहिती महापालिका अधिकाऱ्यांना कळवण्यात आली। दरम्यान जिल्हा प्रशासनाकडून तात्काळ शोध कार्यासाठी कार्यवाही सुरू झाली। राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचं एक पथक दाखल झालं। त्यांनी शोध मोहीम सुरू केली। दरम्यान दुपारी 12च्या सुमारास प्रांताधिकारी सदाशिव पडदोने आणि तहसीलदार निलेश पाटील घटनास्थळी दाखल झाले। त्यांनी आवश्यक त्या सूचना दिल्या आणि ड्रोन मागवण्याच्या सूचना देण्यात आल्या। आवश्यकतेनुसार शोध कार्यासाठी बोट देखील मागवण्यात आली। दुपारी 4च्या सुमारास बोट उपलब्ध झाली। दरम्यान आमदार विजयकुमार देशमुख यांनी घटनास्थळी भेट देऊन जुना पुणा नाका, अवंतीनगर पूल या परिसराची पाहणी केली। यावेळी माजी गटनेते आनंद चंदनशिवे, माजी नगरसेवक गणेश पुजारी, अमर पोदाले, किरण पवार यांच्यासह अधिकारी उपस्थित होते। प्रांताधिकारी, तहसीलदार आणि महापालिका अधिकाऱ्यांशी चर्चा करून आवश्यक ती कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या।